आज आपण सायाळ तालुका जिल्हा हिंगोली या गावामध्ये आहोत. कैलास मामा यांच्या शेतामध्ये आपण हळदीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं कैलास भीमराव मस्के, राहणार सायाळा, तालुका जिल्हा हिंगोली. तुम्ही यावर्षी प्रथमतः मल्टीप्लायरचा वापर केला, बरोबर आहे? सुरुवात. तर मल्टीप्लायर वापरण्या अगोदर आणि त्या वापरल्यानंतर काय फरक जाणवला? हेच आता हे गिरनरी, हा, माती चांगली राहणे, बरोबर आहे. हळदीची वाढ, कलर. याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होते वापरण्या अगोदर? पिवळेपणा. हा, हा. तर आपण बघू शकतो मित्रांनो की पानाची जाडी बघा आणि पानाची ही लांबी बघू शकतो आपण. अतिशय चांगले जाड आणि रुंद पानं या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि आपण फुटवा सुद्धा या ठिकाणी बघू शकतो. भरपूर प्रमाणामध्ये फुटवे सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि पानाची जाडी सुद्धा अतिशय जास्त आहे. तर नेमकी आता फुटव्याला चालू झालेले आहे. आपण बघू शकतो बघा, एक एक नवीन, एक एक दोन दोन आता नवीन फुटव्याला सुरुवात झालेली आहे. आणि आज 5 सप्टेंबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि सर्व हळदीच्या प्लॉटमध्ये पाणी वाहत आहे. परंतु मामा तुमच्या शेतामध्ये कुठं पाणी थांबलेलं तुम्हाला दिसलं का? मल्टीप्लायरमुळे गांडुळाची संख्या वाढते आणि जमीन भुसभुस होते, त्यामुळं पाणी कुठंही शेतामध्ये थांबलेलं नाही. त्यामुळं सड वगैरे या गोष्टी खूप कमी प्रमाणात मल्टीप्लायर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये अडचणी येतात. तर आपण माती जर बघितली बघा तर एकदम अशी नरम अशी माती आहे, त्यामुळं पाणी या ठिकाणी थांबण्याचा काही विषय येत नाही. मग तुम्ही वापरून समाधानी आहात? एकदम. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? वापरायची सल्ला देणार. बरोबर. याला महिन्याला किती किलो वापरायचं? 1 किलो. बरोबर आहे. महिन्याचा खर्च एवढा मोठा आहे का असा? काहीच नाही. तर 750 रुपये महिना याचा खर्च आहे आणि त्या बदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं शेत आपलं होतंय. शेतामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्या मातीची होते आणि माती चांगली झाल्यामुळं पिकाची सुद्धा क्वालिटी अतिशय अशी जबरदस्त येते. बघा, 10 इंचाच्या वर पान आहे, 10, 11, 12 इंच. एक विविध आपला आरामशीर एक पान भरतंय. तर वापरून समाधान आहेत भाऊ? एकदम समाधान. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे सर्व महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करा. सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि रासायनिक खत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं उत्पन्न जे आहे ते कमी खर्चामध्ये अधिक करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.